हॅलो एव्हरीवन. तर बाळांनो, आपण पाहत आहोत टूल इंजिनिअरिंग म्हणजेच TEN हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण युनिट नंबर 1 मध्ये आहोत. फंडामेंटल्स ऑफ टूल इंजिनिअरिंग आपण पाहत आहोत. तर त्यामध्ये बाळांनो फंडामेंटल्स ऑफ कटिंग टूल थोडक्यात. तर यामध्ये बाळांनो लास्ट लेक्चरला 2 टॉपिक्स आपण ऑलरेडी कव्हर केले होते. आजच्या लेक्चरला आपण थर्ड टॉपिककडे जात आहोत. थर्ड टॉपिक आहे कन्सेप्ट अँड नीड ऑफ शियर अँगल. शियर अँगल हा काय कन्सेप्ट आहे बरं? ज्यावेळी आपण कटिंग टूलच्या मदतीने वर्कपीसला कट करतो तेव्हा चिप फॉर्मेशन होतं. त्यावेळी एक अँगल फार महत्वाचा आहे विथ रिस्पेक्ट टू द कटिंग. कुठलाही वर्कपीसचं कटिंग जर कटिंग टूलने करायचंय तर एक अँगल आपल्याला मेंटेन करावा लागतो आणि तो अँगल आहे बाळांनो शियर अँगल. मग शियर अँगलचा कन्सेप्ट काय आणि शियर अँगल नसेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो कटिंग मध्ये, हे आपल्याला आजच्या लेक्चरला पाहायचंय. चला मग बाळांनो पाहूयात concept and need of shear angle. Concept and need of shear angle. The workpiece is sheared in between the two blades. तुमचा जो वर्कपीस आहे तो ज्यावेळी कट होतो ना, कट होतो म्हणजे तो शियर होतो. कोणत्या? 2 ब्लेड्स मध्ये शियर होतो. 2 ब्लेड्स असतात, 2 ब्लेडच्या मध्ये तुमचा वर्कपीस असा शियर होतो. हे बघा, वर्कपीस असा असतो ना, जेव्हा ते 2 ब्लेड असे पुढे सरकतात तेव्हा 2 ब्लेडच्या मधून ती चिप अशी बाहेर येते. जेव्हा मी हे 2 ब्लेड असे पुढे घेतो तेव्हा शियरिंग ऍक्शन त्या 2 ब्लेडच्या मध्ये तो 2 ब्लेडच्या मध्ये होते. म्हणजे थोडक्यात तो वर्कपीस शियर ऑफ होतो बिटवीन द 2 ब्लेड्स. 2 ब्लेडच्या मध्ये त्या वर्कपीसचं मटेरियल शियर ऑफ होतं. म्हणूनच चिप तयार होते ना. चिप कशी तयार होईल? 2 ब्लेड आहे, या 2 ब्लेडच्या मध्ये हा वर्कपीस आहे. 2 ब्लेड जेव्हा त्या वर्कपीस वर फिरतात तेव्हा ती चिप अशी इथून तयार होते ना अशी वर येते. कळालं? पुढे शियर्ड इन बिटवीन द 2 ब्लेड्स. द लोअर ब्लेड इज फिक्स्ड टू द मशीन. त्यातलं जे लोअर ब्लेड आहे, लोअर ब्लेड ते फिक्स आहे मशीनला. वाईल द अप्पर ब्लेड मूव्ह अप्स अँड डाऊन. आणि अप्पर ब्लेड जे आहे ना ते असं वर खाली मूव्ह करता येतं. तुम्ही जर सुताराला कधी रंधा मारताना पाहिलंय, एखाद्या कारपेंटरला ते रंधा मारताना जर पाहिलं असेल लाकडावर, तर त्या ठिकाणी एक ब्लेड तो मूव्ह करतो पहा. एक ब्लेड मूव्ह करता येतं. ओके, मग त्यातलं जे लोअर ब्लेड आहे ते मशीनला फिक्स केलेलं आहे. त्यातलं जे अप्पर ब्लेड आहे ते अप अँड डाऊन मूव्ह होतं विथ द रॅम ऑफ द मशीन. मशीनच्या रॅम बरोबर अप्पर ब्लेड मूव्ह अप्स अँड डाऊन. हे बघा असं असतं, ते अप डाऊन असं मूव्ह करता येतं. आणि लोअर ब्लेड जे असतं ते फिक्स असतं. मेकॅनिकल अँड हायड्रॉलिक होल्ड डाऊन प्लंजर्स are provided to prevent any movement of the sheet during the cutting. कटिंग होताना ज्यावेळी मी माझं कटिंग टूल त्या वर्कपीस वर फिरवतोय त्यावेळी कुठल्याही प्रकारचं मूवमेंट झालं नाही पाहिजे. कारण खालचा वर्कपीस हल्ला तर कटिंग व्यवस्थित होणार नाही. म्हणून मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक होल्ड असतो, हायड्रॉलिक होल्डर असतो, हायड्रॉलिक किंवा मेकॅनिकल होल्डर असतो ज्यामध्ये तो वर्कपीस असा होल्ड केलेला असतो आणि मग त्याच्यावर कटिंग टूल फिरवलं जातं. जेणेकरून काय होतं, वर्कपीसचं मूवमेंट होत नाही. कळालं ना होल्डर काय? तुम्हाला दाखवतो मी होल्डर काय. इकडे पहा बाळांनो, मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक होल्डिंग असतं बरं का. या बाजूने आणि ह्या बाजूने ते होल्डर आहे पहा. हा जो दिसतोय ना पूर्ण डॉट 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 डॉट, हा आहे तुमचा वर्कपीस. या वर्कपीसला या होल्डरने, हे बघा इथं लिहिलं आर्बर सपोर्ट, अशा 2 होल्डरने त्या वर्कपीसला होल्ड केलेला असतं. म्हणजे थोडक्यात मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक होल्डची गरज आहे कटिंग करताना. जेणेकरून काय होतं की तुमचा जो काही वर्कपीस आहे तो मूव्ह होत नाही, त्याचं कुठलंही मूवमेंट होत नाही. जर मूवमेंट झालं तर मग कटिंग व्यवस्थित होणार नाही ना. कळालं ना तुम्हाला? दोन्ही बाजूने असं होल्ड केलं जातं. या बाजूने एक होल्ड असतो आणि या बाजूने एक होल्ड असतो आणि याच्यामध्ये आपण ते हा जो वर्कपीस आहे याच्यावर कटिंग टूल फिरवतो. त्यासाठी मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक होल्डची गरज आहे. हे जे माझे हात आहे ते मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक होल्ड असतात जे वर्कपीसला मूव्ह होऊ देत नाही ड्युरिंग कटिंग ऑपरेशन. कळालं का मला काय सांगायचंय बाळांनो? काय डाऊट आहे का त्या थर्ड सेंटेन्स मध्ये? काय डाऊट आहे? पुढे द कटिंग एज युज्ड मस्ट बी हार्ड अँड शार्प. बरं, तुमच्या कटिंग टूलचा जो कटिंग एज आहे त्याला धार पाहिजे. हे मराठीत झालं. इंग्लिश मध्ये म्हणतो मी की कटिंग एज कसा पाहिजे? हार्ड पाहिजे आणि शार्प पाहिजे, तरच वर्कपीस कट होईल ना. मग या स्लाइडवर काय काय पाहिलं पहा बरं का.
तुमचा जो वर्कपीस आहे तो 2 ब्लेडच्या मध्ये त्याचं शेअरिंग होत असतं. वर्कपीसचा जो भाग कट होतो त्याचं शेअरिंग 2 ब्लेडच्या मध्ये होतं. त्यातलं लोअर ब्लेड आहे फिक्स आहे मशीनला. अप्पर ब्लेड मूव्ज अप्स अँड डाऊन. अप्पर ब्लेड वर खाली मूव्ह होऊ शकतं, त्याला आपण पाहिजे तसं ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर तुमचं जे वर्कपीस आहे त्याला होल्ड करायला मेकॅनिकल किंवा हायड्रोलिक होल्ड वापरतात, जेणेकरून त्या वर्कपीसचं कुठलंही मुवमेंट होऊ शकत नाही. त्यानंतर तुमचा जो कटर आहे, कटिंग टूल आहे, त्या कटिंग टूलचा जो कटिंग एज आहे तो हार्ड मटेरियलचा बनलेला असावा आणि त्याला एकदम शार्प धार असावी. थोडक्यात कटिंग एज हा शार्प पाहिजे कटिंग टूलचा. या स्लाइडवर काय डाऊट आहे का पाहून घ्या. काय डाऊट आहे? बर चला, आता धार वगैरे केली आहे, होल्ड वगैरे केलं वर्कपीसला. आता पहा पुढे काय करायचं. रेक अँगल. आता रेक अँगल ऑलरेडी शिकवलाय फर्स्ट लेक्चरला. रेक अँगल ॲज शोन may be provided on the cutting edge of the upper blade, may also be set an angle. आता रेक अँगल जो आहे तो तुम्हाला शो केलेला आहे, फिगर मध्ये दाखवतो मी तुम्हाला. तर हा जो रेक अँगल आहे हा जो प्रोव्हाइड केला कटिंग एज पासून तर अप्पर ब्लेड पर्यंत, कटिंग एज आणि अप्पर ब्लेड यांच्यामध्ये जो अँगल आहे तो रेक अँगल सुद्धा आपण सेट करू शकतो. आपल्याला रेक अँगलच सेट करायचा आहे ना. आणि लक्षात ठेवा रेक अँगल कोणता असतो, लाईन ऑफ ऍक्शन आणि कटिंग एज. कटिंग एज आणि लाईन ऑफ ऍक्शन मध्ये जो अँगल आहे त्याला रेक अँगल म्हणतो. मग आपल्याला कटिंगची थिकनेस किती हवी यानुसार आपल्याला लाईन ऑफ ऍक्शन ऍडजस्ट करायची. पण लाईन ऑफ ऍक्शन ऍडजस्ट करायची म्हणजे अप्पर ब्लेड जे आहे ना त्या अप्पर ब्लेडला आपल्याला ऍडजस्ट करायचंय. कारण कटिंग एज फिक्स आहे, अप्पर ब्लेड ऍडजस्ट करायचा पाहिजे तसा. त्याने तुम्हाला काय होईल, कटिंगची थिकनेस ऍडजस्ट करता येईल. म्हणजेच रेक अँगल अगोदर सेट केला पाहिजे. अल्सो बी सेट ॲट अन अँगल. तुम्हाला पाहिजे तेवढा रेक अँगल सेट करायचा जो कटिंग एज मध्ये आणि अप्पर ब्लेड मध्ये आहे. बघा इकडं. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी हा कोणता ब्लेड आहे, लोअर ब्लेड आहे. हा लोअर ब्लेड आहे बरं का बाळांनो, हा लोअर ब्लेड आहे. हा कोणता ब्लेड आहे, हा अप्पर ब्लेड आहे. आणि हा रॅम आहे. रॅमला आपण हातामध्ये पकडलेलं आहे किंवा मशीननी पकडलेलं आहे असं समजा तुम्ही. लोअर ब्लेड अप्पर ब्लेड, लोअर आणि अप्पर ब्लेड कळालं. आता अप्पर ब्लेडला तुम्ही वर खाली असं ऍडजस्ट करू शकता. बरं, मग आपल्याला कोणता रेक अँगल ऍडजस्ट करायचा आहे, हा रेक अँगल. हा झाला लाईन ऑफ ऍक्शन आणि हा झाला रेक अँगल. मग कटिंग एज हा, मग कटिंग एज हा, कटिंग एज हा, कटिंग एज आणि लाईन ऑफ ऍक्शन यांच्यातला हा रेक अँगल तुम्हाला सुरुवातीला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. कटिंग एज आणि लाईन ऑफ ऍक्शन म्हणजेच कटिंग एज आणि अप्पर ब्लेड, अप्पर ब्लेडचा कटिंग एज आणि हा लाईन ऑफ ऍक्शन यांच्यातला अँगल म्हणजे रेक अँगल आहे. तो रेक अँगल तुम्हाला सुरुवातीला सेट करायचा आहे. तो सेट कसा कराल, एकतर त्याला तुम्ही मूव्ह अप डाऊन म्हणू शकता किंवा असं काय असेल ते ऍडजस्ट करून घ्यायचा. रेक अँगल ऍडजस्ट झालेला आहे. हा काय तुमचा, हा तुमचा वर्कपीस आहे बरं का. या वर्कपीसला दोन्ही बाजूने होल्ड केलं मेकॅनिकल किंवा हायड्रोलिक होल्डरने, याला म्हणतो आपण स्टॉप. कळालं. आणि हा जो लोअर ब्लेड आहे ना अप्पर ब्लेड आहे, लोअर ब्लेड आणि अप्पर ब्लेड मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात क्लिअरन्स. मग मला वाटतं रॅम, अप्पर ब्लेड, लोअर ब्लेड, क्लिअरन्स, रेक अँगल हे कळालं असेल, वर्कपीस कळाला असेल. काय डाऊट आहे? आता सगळं कळत जाईल. रेक अँगल सेट कसा करायचा कळालं. पुढे आता हा जो रेक अँगल आहे इज कॉल्ड ॲज शियर अँगल. आणि आता आपण आपल्या कन्सेप्ट पुढे आलो. हा जो रेक अँगल आहे, हा जो रेक अँगल आहे त्यालाच म्हणतात शियर अँगल. आणि हाच शियर अँगल डिसाइड करतो की नेमकं तुमच्या वर्कपीसचं कटिंग कसं होणार आहे. कळालं मला काय म्हणायचंय. हे बघा, खालच्या बाजूने कट करणारा लोअर ब्लेड आहे, वरच्या बाजूने कट करणारा अप्पर ब्लेड आहे. लोअर ब्लेड तर फिक्स आहे, मग अप्पर ब्लेडने आपण काय करतो, अप्पर ब्लेडला ऍडजस्ट करून, अप्पर ब्लेडला ऍडजस्ट करायचं म्हणजे काय, त्याचा रेक अँगल ऍडजस्ट करायचा. आणि हा रेक अँगल म्हणजेच शियर अँगल आहे. which is provided to reduce the force necessary for shearing with a shearing angle. मग अप्पर हा जर रेक अँगल तुम्ही कमी जास्त केला तर काय होतं बरं, रेक अँगल जर कमी जास्त केला तर शियर अँगल कमी जास्त होतो. शियर अँगल कमी जास्त केला म्हणजेच काय की तुम्हाला ऍक्च्युअली किती कटिंग करायची ते कळतं. म्हणजे तुम्ही किती फोर्स
या वर्क पीसवर अप्लाय करताय ते कळतं. बघा कटिंग बघा, फॉर एक्झाम्पल हा माझा कटिंग टूल आहे, वर्क पीस आहे, मी आल्ला त्याच्यावर ठेवला तर कटिंग कमी होईल, पण जास्त फोर्स देऊन त्याला अटॅच केला तर कटिंग जास्त होईल का नाही. मग हा शिअरिंग अँगल हे डिसाइड करतो की तुमचा कटिंगचा फोर्स किती असणार आहे. मग कटिंगचा फोर्स जर डिसाइड करायचा आहे तर शिअर अँगल गरजेचा आहे. लक्षात आलं ना. मग तुमचा कटिंगचा जो फोर्स आहे, इकडे पहा, तुमच्या कटिंगचा फोर्स जो आहे त्याच्यासाठी शिअरिंग अँगल ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. आणि शिअरिंग अँगल म्हणजे रेक अँगल आहे. द कटिंग एज डज नॉट एंगेज द एंटायर वर्क पीस ऍट अ टाइम और सायमल्टेनियसली. तुमचा जो कटिंग एज आहे तो कम्प्लिटली तुमच्या वर्क पीसला टच व्हायला नकोय. एकाच वेळी सगळा कटिंग एज तुमच्या वर्क पीसला एंगेज करू नका. सगळा जो कटिंग एज आहे ना तो एकाच वेळी एंगेज करायचा नाही, थोडा थोडा एंगेज करायचा, सायमल्टेनियसली एंगेज करायचं नाही. इकडे पहा, कटिंग एज डज नॉट एंगेज द एंटायर वर्क पीस ऍट अ टाइम. एकाच वेळी सगळ्या वर्क पीसला कटिंग एज एंगेज करायचं नाही, अटॅच करायचं नाही. कट कसं होईल, फोर्स किती लावा लागेल, मग कटच होणार नाही. मग as such area undergoing shearing at any instant is reduced. जर तुम्ही सगळाचा सगळा कटिंग एज एंगेज केला तर शेअरिंग अँगल कमी होईल. शेअरिंग अँगल कमी झाला तर कटिंग फोर्स कमी होईल. कटिंग फोर्स कमी झाला तर तो वर्क पीस कट होणार नाही. इकडे बघ, समजा एवढा कटिंग एज आहे, मग कटिंग एज काय अख्खाच्या अख्खा अटॅच करायचा का नाही, असा थोडा थोडा अँगल देऊन अटॅच करायचं ना. कटिंग करायची असली का अँगलच पाहिजे. पूर्ण असं कटिंग होईल का, असं एकदम प्लेन पूर्ण इथं धार लावली पूर्ण कट होईल का, असं आपण अँगल देऊन कट करतो. म्हणून लक्षात ठेवा, कटिंग एज हा कम्प्लिटली ऍट अ टाइम एंटायर वर्क पीसला एंगेज करायचा नाही. जेणेकरून काय होईल की एरिया जो आहे तो रिड्यूस होणार नाही. तुम्ही जितका कटिंग एज अटॅच कराल वर्क पीसला तितका एरिया वाढेल, आणि तितका एरिया वाढला की शेअरिंग कमी होईल. शेअरिंग कमी झालं की कट होणारच नाही तुमचा वर्क पीस. मग याच्यामध्ये सांगितलं की तुमचा जो रेक अँगल आहे तो रेक अँगल अप्पर ब्लेड आणि कटिंग एज मधला अँगल आहे, जो की तुम्ही ऍडजस्ट करू शकता, सेट करू शकता. आणि हाच रेक अँगल म्हणजे शिअरिंग अँगल आहे. हा शिअरिंग अँगल इम्पॉर्टंट आहे कटिंग फोर्सला ऍडजस्ट करायला. जितका शिअर अँगल जास्त तितका कटिंग फोर्स वाढेल. त्यानंतर तुमचा जो कटिंग एज आहे तो ऍट अ टाइम एंटायर वर्क पीसला एंगेज करायचा नाही. ज्याच्यामुळं काय होतं की एरिया जो आहे शेअरिंगचा एरिया कमी होतो आणि सरफेस एरिया वाढतो. मग सरफेस एरिया वाढला आणि शेअरिंगचा एरिया कमी झाला म्हणजे वर्क पीस कट होत नाही, कटिंग फोर्स ऍक्युरेट बसत नाही. लिहून घ्या बाळांना. काय डाऊट याच्या कोणत्या सेंटेन्स मध्ये पाठ करता येईल? ओके. आता या ठिकाणी ही फिगर तर कळाली, ही फिगरही समजून घ्या. हे बघा, अप्पर ब्लेड आहे, हा खालचा लोअर ब्लेड आहे, हा वर्क पीस आहे. मला सांगा, अख्खच्या अख्ख ब्लेड असं आपण प्लेन लावतो का पॅरलल? असं काहीतरी अँगल देऊन लावा लागेल ना, तर कट होईल. मग तुम्हाला कळाला असेल तो शिअरिंग अँगल काय. शिअरिंग अँगल नसेल तर याचा सरफेस एरिया याच्यावर टच होईल आणि तुमचा वर्क पीस कट होणार नाही. म्हणून शिअरिंग अँगल गरजेचं आहे टू अप्लाय द करेक्ट कटिंग फोर्स. म्हणून शिअरिंग अँगल मुळे करेक्ट कटिंग फोर्स अप्लाय होतो आणि तुमचा वर्क पीस कट होतो. कळाला असेल ही फिगर? काय डाऊट असेल तर विचारा. चला पुढे जाऊया. आता या ठिकाणी स्क्वेअर शेअरिंग दिलेलं आहे बरं का. स्क्वेअर शेअरिंग म्हणजे असं 90 डिग्री, म्हणून स्क्वेअर शेअरिंग म्हटलंय त्याला. आता पुढे जर गेलं तर हे जे काही शेअरिंग होतंय या शेअरिंग अँगलला मी ऍडजस्ट करायचं कसं, काय करावं लागेल बरं मला? बघा, द शॉक ऑन द कटिंग एज इज ऑल्सो रिड्युस्ड कन्सिडरेबली ड्यू टू द ग्रॅज्युअल एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट. तुम्ही कधी मशीन पाहिलंय कटिंग करताना? ते मशीन कट करताना कसं कट करतो माहिती का? ग्रॅज्युअली थोडंसं एंगेज करायचं, कट करायचं, परत वर घ्यायचं, परत खाली लावायचं, परत कट करायचं, परत वर घ्यायचं. म्हणजे ग्रॅज्युअली एंगेज करायचं आणि डिसएंगेज करायचं आणि थोडं थोडं कट करायचं. परत त्या वाक्यात पहा, हा जो काही शॉक होतो ना, कटिंग एजवर शॉक डेव्हलप करतो आपण. कटिंग एजवर जर शॉक डेव्हलप केला तर इज ऑल्सो रिड्यूस कन्सिडरेबली. कटिंग एजवर शॉक डेव्हलप करायचा नाही म्हणून एंगेजमेंट डिसएंगेजमेंट. तुम्ही म्हटले सर शॉक डेव्हलप झाल्याने होईल काय? कंटिन्युअसली जर कट करत गेले
तर हीट डेव्हलप होईल. हीट डेव्हलप झाली की कटिंग एजवर लोड येईल. कटिंग एजवर लोड आला की कटिंग एज तुटून जाईल. एज गरम होतो ना कट करून करून, म्हणून कटिंग एजवर जो शॉक डेव्हलप होतो त्याला आपल्याला रिड्यूस करायचंय. रिड्यूस करायला काय करायचं, तर ग्रॅज्युअली एंगेज करायचा, असा एंगेज करायचा, परत डिसएंगेज करायचा. थोडं कटिंग केलं डिसएंगेज, परत थोडं कटिंग केलं डिसएंगेज. कळालं का? तुम्ही सुतारांना पाहिलंय, सुतार लोक आहे ना, रंधा जो मारतात तो कंटिन्युअसली नाही मारत, थोडा मारतात थांबतात, थोडा मारतात थांबतात. का? त्यांना दम लागतो हा फॅक्टर नाहीये. फॅक्टर हा आहे की तो जो वर्किंग एज आहे, तो जो कटिंग एज आहे, त्या कटिंग एजवर शॉक डेव्हलप होता कामा नाही. हिटमुळे जर शॉक डेव्हलप झाला तर वर्किंग एज ते ब्लेड तुटून जाईल. ब्लेड तुटल्यावर मग कामच थांबेल. म्हणून ग्रॅज्युअल एंगेजमेंट आणि ग्रॅज्युअल डिसएंगेजमेंट ही गरजेची आहे. पुढे, बट अ शियर अँगल डज नॉट अफेक्ट द टोटल एनर्जी रिक्वायर्ड फॉर मेकिंग द कट. पण कट करण्याकरता सगळ्यात महत्वाचा असतो शियर अँगल. शियर अँगल मुळे जी एनर्जी आपण कट करायला लावतो ती एनर्जी थोडी सुद्धा वाया जात नाही. याच्यात जितका फोर्स तुम्ही इकडून लावाल तितक्या फोर्सनी तर कटिंग फोर्स होईल, डेव्हलप होईल आणि तेवढा भाग बरोबर कट होईल. म्हणजे शियर अँगल मुळे लावलेल्या कटिंग फोर्सला काहीच अफेक्ट होत नाही. शियर अँगल मुळे कटिंग फोर्स कमी होत नाही, वाढत नाही, पण कट मात्र ऍक्युरेटली होतं. जर तुम्ही शियर अँगल ठेवला नाही आणि ब्लेड डायरेक्ट असं ठेवलं तर त्या ठिकाणी कटिंग होणारच नाहीये, किती शियर कटिंग फोर्स लावा. कळालं? म्हणून तर पुढे शार्प आणि हार्ड एज पाहिजे. एज फार महत्वाचा. बिकॉज विथ अ शियर अँगल द कटिंग ऍक्शन इज सस्टेन्ड फॉर अ लॉंगर टाइम. शियर ऍक्शन मुळे होतं काय, तुम्ही जास्त वेळ कटिंग करू शकता. तुम्ही जर असं कटिंग करताय तर फार जास्त वेळ कटिंग करू शकता का? लॉंगर टाइम साठी कट नाही करू शकत, कारण इथं शियर अँगल नाही. पण असं इन्क्लाइंड घेऊन कट केलं तर लॉंगर टाइम साठी कटिंग करू शकता. मग लॉंगर टाइम साठी जर तुम्हाला कटिंग करायचंय तर शियर अँगल इज इम्पॉर्टंट. आणि शियर अँगल हा एक असा फॅक्टर आहे ज्याचा कटिंग फोर्सवर काहीच परिणाम होत नाही. उलट कटिंग फोर्समुळे कटिंग चांगलं होतं. म्हणजे शियर अँगल हवाचे लॉंगर टाइम साठी कटिंग करायचं असेल तर. कळालं? दुसरं कारण. पहिलं कारण काय की जर समजा शियर अँगल आपण प्रोव्हाइड केला तर त्या ठिकाणी वर्कपीसला इझिली कट करता येतं. दुसरं कारण आहे लॉंगर टाइम साठी कट करता येतं, जास्त वेळ कटिंग करता येते. फॉर अ गुड कटिंग ऍक्शन प्रॉपर क्लिअरन्स मस्ट बी प्रोव्हाइडेड बिटवीन द टू कटिंग एजेस. आता दोन ब्लेड आहे म्हणजे कटिंग एजेस किती झाले? दोन ब्लेड मध्ये कटिंग करताय तर कटिंग एजेस 2 झालेले आहेत. या ठिकाणी पहा, 2 कटिंग एजेस आहे. हा एक कटिंग एज, हा एक कटिंग एज. या 2 कटिंग एज मध्ये थोडंसं अंतर सोडायचं, ज्याला म्हणतो क्लिअरन्स. मग चांगलं कटिंग ऍक्शन आपल्याला हवे असेल, फॉर गुड कटिंग ऍक्शन सम क्लिअरन्स इज व्हेरी नेसेसरी. थोडा तरी क्लिअरन्स त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात क्लिअरन्स असेल तर चांगली कटिंग ऍक्शन तिथं डेव्हलप होते. डायरेक्ट एका खाली एक नाही लावायचे ब्लेड, एक ब्लेड थोडा इकडं आणि एक ब्लेड थोडा इकडं आणि मधून वर्कपीस, ज्याला क्लिअरन्स म्हणतो आपण. शेअरिंग ऑपरेशन्स अकॉम्प्लिश्ड विथ डाईज. हे जे शेअरिंग ऑपरेशन आहे हे परफॉर्म करण्याकरता आपल्याकडे डाय लागतो. हे जे डाईज असतात ना ते डाईज लागतात. या डाईजच्या मदतीने आपण पिर्सिंग करू शकतो, होल पाडू शकतो, ट्रिमिंग करू शकतो. ट्रिम करता येतं म्हणजे वरचा सरफेस आपल्याला कट करता येतो कुठल्या बी वर्कपीसचा. शेविंग करता येते, शेविंग म्हणजे वरचा सरफेस नको असलेला पार्ट रिमूव्ह करता येतो. नॉचिंग करता येते. एखाद्या भागात जर तुम्हाला असा नॉच करायचा आहे डेव्हलप, नॉचेस म्हणजे इथं अल्टरनेट अप्पर पार्ट अल्टरनेट लोअर पार्ट, हे नाही का असं वेव लाईक पॅटर्न, म्हणजे टीथ तयार करता येतात, टीथ, ज्याला आपण नॉचिंग म्हणतो. लॅन्सिंग करता येते, निबलिंग करता येते. हे सगळे ऍक्शन डेव्हलप करता येतात विथ द हेल्प ऑफ कटिंग एज. पण कसे? त्यासाठी आपल्याला काय लागतो? अप्पर डाय आणि लोअर डाय लागतो. मग लोअर डाय मध्ये कोण फिक्स असतो? लोअर ब्लेड फिक्स असतो. अप्पर डाय मुव्हेबल असतो, म्हणून तो अप्पर जो ब्लेड आहे तो मुव्हेबल असतो. आणि मध्ये तुमचा बेस आहे, त्या बेसवर वर्कपीस आहे आणि मग तो कट होत जातो. कळालं मला काय बोलायचंय? मग सगळे ऑपरेशन परफॉर्म चांगले करायचे असतील तर ऍक्युरेट शियर अँगल गरजेचं आहे. ज्यांनी लॉंगर टाइम साठी व्यवस्थित कटिंग करता येते
आणि चांगली कटिंग ऍक्शन त्या ठिकाणी अचीव्ह होते. या स्लाइडचं काय डाऊट आहे का पहा. मग सगळे शेअरिंग ऑपरेशन, ब्लँकिंग, पिर्सिंग, ट्रिमिंग, शेविंग, नॉचिंग, लॅन्सिंग, निबलिंग सगळे करण्याकरता आपल्याला काय लागतं बाळांनो, डाईज लागतात. अप्पर डाय, लोअर डाय लागतो. त्यानंतर चांगलं कटिंग ऍक्शन पाहिजे असेल तर चांगला क्लिअरन्स गरजेचं आहे. आणि शिअर अँगल मुळे टोटल एनर्जी कटिंग फोर्सवर काहीच अफेक्ट होत नाही. शिअर अँगल हवाची. आता या ठिकाणी दाखवलंय पहा, ब्लँकिंग ऑपरेशन केलेलं आहे. ब्लँकिंग ऑपरेशन हा तुमचा काय वर्कपीस आहे. हा वर्कपीस आहे आणि या ठिकाणी केलंय पहा पंच. हा पंच आहे. पंचच्या मदतीने पहा इथं असं ब्लँकिंग केलेलं आहे. ब्लँकिंग ऑपरेशन. ही मेटलची थिकनेस आहे, इथं थिकनेस कमी झाली पहा, याला म्हणतात ब्लँकिंग ऑपरेशन. हे डाईज आहे, या डाईज मध्ये हा वर्कपीस होल्ड केलेला आहे आणि हा पंच आहे. इकडे पहा दुसरं ऑपरेशन आहे पिर्सिंग. पिर्सिंग म्हणजे बारीक होल पाडायचं. बारीक होल पाडायचं असं थोडस. हे बघा हे डाईज आहेत. या डाईज मध्ये हा जो काही वर्कपीस आहे हा होल्ड केलेला आहे आणि वरतून पंचिंग केलेलं आहे. पंचिंग करताना इथं ऑपरेशन वेगळं केलंय. पिर्सिंग केलं म्हणजे एवढं होल पाडलं. एवढं होल पाडलं म्हणजे एवढाच भाग जो आहे तो त्या वर्कपीस मध्ये आत जाणार. एवढा भाग, ही थिकनेस आहे मेटल थिकनेस एवढ्या भागात, बरोबर एवढ्या भागात पंच होतो. याला म्हणतात पिर्सिंग, याला म्हणतात ब्लँकिंग. अशा पद्धतीने योग्य शेअरिंग अँगल असेल आणि आपल्याकडे डाईज अवेलेबल असतील तर वर्कपीसला होल्ड करून आपण ब्लँकिंग, पिर्सिंग, निबलिंग आणि अजून भरपूर ऍक्शन परफॉर्म करू शकतो. भरपूर ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. अशा पद्धतीने शिअर अँगलचा कन्सेप्ट, त्याची रिक्वायरमेंट आणि ड्रॉइंग सगळं काही सांगितलंय. डाऊट आल्यास विचारा, लिहून घ्या. ऑफलाईनच्या मुलांना काय डाऊट आहे? ही डायग्राम तुम्हाला शेअरिंगच्या कन्सेप्ट मध्ये नाही काढली तरी चालते, पण ही डायग्राम जी मी अगोदर दाखवली नाही, ही डायग्राम काढावी लागेल शिअर अँगलचा कन्सेप्ट विचारल्यावर. आता या डायग्राम मध्ये काय केलं त्यांनी, हे बघा पंचे डाय, पंच आणि डायच्या मदतीने हा व्यवस्थित शिअर अँगल इथं अचीव केला. पहा एवढा शिअर अँगल आहे आणि बरोबर त्या भागात पंच केला म्हणजे ब्लँकिंग ऑपरेशन केलं. या भागामध्ये पिर्सिंग ऑपरेशन केलं, व्यवस्थित शिअर अँगल इथं मेंटेन केलेला आहे. हा जो आहे हा शिअर अँगल आहे. म्हणजे व्यवस्थित शिअर अँगल जर पंच आणि डाय मध्ये मेंटेन केला तर पिर्सिंग करता येतं, ब्लँकिंग करता येतं, निबलिंग करता येतं, वगैरे वगैरे सगळे ऑपरेशन परफॉर्म करता येतात. ओके, ही डायग्राम नाही काढली तरी चालते शिअर अँगलच्या कन्सेप्टला, काढली तर बेटर. ओके, आज इथे थांबतोय बाळांनो. नेक्स्ट लेक्चरला आपण शिअर अँगलच्या रिलेटेड असलेला कन्सेप्ट मर्चंट सर्कल पाहणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स.